ठीक आहे. मित्रांनो, माझ्यासोबत आहे राहुलभाई पाटील. मित्रांनो, पण आज असं असणार आहे की मथुरबद्दल काहीच बोलणार आणि पहिल्यांदाच होईल मुलाखतीत की मथुरबद्दल राहुल दादा काही बोलणार नाही. तर बोलणार कोणाबरोबर? आज आपण उलट करू. आज सगळी मुलाखत घेणार आहे मी बकासूर संदर्भात. तर हे वेगळं पण आता तुम्हाला बी ऐकलं. तर पहिल्यांदाच असं होतं आहे का नाही? बरोबर. काय सांगाल ह्या बैलाविषयी? सगळ्यात आधी हा महादेवाचा अवतार आहे, महादेवाचा नंदी आहे. सगळ्यात आधी मी त्याचा आशीर्वाद घेतो, कारण की आज हा याच्यावर बकासूर असणारं माझा प्रेम व्यक्त करण्यासाठी जी तुम्ही संधी देत आहेत, खूप दिवसाची इच्छा होती, खूप वर्षांची इच्छा होती. आज ती अखंड महाराष्ट्राची जेवढी फॅन फॅमिली कुटुंब असेल, मोहिल शेठ धुमाळ असतील, आमचे वैभव असतील, मामा असतील, रणजित दादा असतील, आज यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आणि प्रेमाने ते अखंड महाराष्ट्राचे दोन्ही लाडके मथुर आणि बकासूर. बकासूरला कधी पळता ना तुम्ही? बकासूरला मी एकदा पाऊस खूप पडला होता, बिनजोडचा मैदान होता, वैभव ड्रायव्हर होता, एक काळा नंदी होता बकासूरमध्ये. ज्या दिवशी बकासूर त्या चिखलामधनं पळून जी बिंदोड होती, मला तेव्हा बकासूरवर विश्वास वाढला होता. कारण की ओरिजिनल जर गावरान बोलत असतील ना, आणि सगळ्यात वेगळा नंदी हा बकासूर आहे. आणि मला आधीच म्हणजे एक त्या मण्याला पळताना कशी लोक बोलतात, एवढी जनता आहे, मण्या तोडायचा हा बकासूर आहे. याचे रेकॉर्ड हात तोडणार, याचे नाही अखंड हिंदुस्थानाचे जेवढे नंदी असतील त्यांचा रेकॉर्ड तोडणारा हा बकासूर आहे. मित्रांनो, ही मुलाखत घेण्याचं कारण जी तुम्हाला सांगतो, बकासूरनं आता पेडगावच्या दोन्ही मैदानात एक नंबर करून विक्रम केला. त्या दृष्टीनं राहुलभाई बोलतात आणि दुसऱ्याच्या बैलाविषयी बोलायची मन मोठं लागतं, तर ते आज ते करतात. त्यामुळे मी शाळेत मग ते सांगितल्याप्रमाणे मथुरविषयी काय विचारणार नाही. बरं, आता जर ह्या बैलाच्या पळाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगितलं, पण अजून काय काय गोष्टी ठळक तुम्हाला काय जाणवतात? म्हणजे कधी असं तुम्हाला एवढ्या जवळ बसणं होत नव्हतं, आज तुम्ही बसलाय, कशा पद्धतीनं सांगाल? जसं मथुरबद्दल तुम्ही सांगताय की काय काय गोष्टी कळतात त्याला, तर बकासूरबद्दल काय सांगता? बकासूरला कळत नाही मला किती पळायचं आहे. त्याला जर रोज पण पळवलं तर त्याला पळायचंच आहे, त्याला एकच कळतंय मला पळायचंय. मला जर माझा पळाचा जोर जर दाखवायचा असेल तर खरोखर या अखंड महाराष्ट्राच्या जनतेवर जो प्रेम, जो राज्य केलेला असणार तो बकासूरने. आणि जेव्हा जेव्हा बकासूरची जेव्हा मुंबईमध्ये आल्यानंतर हार व्हायची ना, सगळ्यात जास्त दुःख मला व्हायचं. कारण की मला असं वाटायचं ना, मी नेहमी यांना कॉल करत असायचो, म्हणजे एक कॉल तरी, कारण की मुंबईचा खेळ असा आहे का पक्का तुळशीचा खेळ आहे. त्याच्यामुळे मी यांना कॉल करत राहायचो, तो वैभवदा वगैरे, का आपली गाडी आपण एकत्र पळू. आम्हाला पण एकत्र येऊन म्हणजे आनंद वाटत होता का बाबा पळायला पाहिजे. काही कारणास्तव नाही आले, पण आज आले. आज एवढा आनंदाचा मोठा क्षण आहे का म्हणजे खरोखर मी बकासूरचे खूप म्हणजे काय बोलू, त्याच्याबद्दल करू तेवढं कौतुक कमीच आहे. पण असं नंदी पुन्हा होणे शक्य नाही आहे, कारण की आज जसा मोहिल आहे, आज मोहिलला एक देवरूपाने नंदी भेटलेला आहे. तर तो मोहिलचा सुद्धा आणि अखंड महाराष्ट्राचा सुद्धा आणि माझा सुद्धा नंदी बकासूरवर जेवढा प्रेम आहे, त्या प्रेमाकारणाने आणि एक फॅन्स असतो प्रत्येकाचा, तसा मी आज बकासूरचा खरोखर फॅन्स म्हणून मी एक तुमच्यासमोर काही गोष्टी शेअर करतोय. आणि मला ही संधी भेटली आणि मला वाटलासुद्धा नव्हता असं कधी घडेल. आणि हे सर्व तुमच्या माध्यमातून, तुमच्या यूट्यूबच्या चॅनलमधून आणि सँडी भाऊ, हे फक्त ना फक्त तुमच्या मुलेच शक्य झालेलं आहे. त्याच्यामुळे तुमचेसुद्धा आभार व्यक्त करतो. माझ्या म्हणण्यापेक्षा पण जे फॅन्स आहेत त्यांच्यामुळे, कारण काय होतं राहुलभाई, दोन बैल ज्यावेळेस विरोधात पळतात ना, काय लोकांची इच्छा असते की ही बैल एकत्र येऊ नये, कारण काय काय त्यांची गणित बिघडणार असते. कसं असतं माहिती आहे का, आज
ते मुख्य जनावर आहे आणि महादेवाच्या नंदी आहे. तर देवाने विचार केला एकत्र आणण्याचा, तर ते लोकांचा विरोध असू द्या, ते विरोधाला सामना करून आज दोन्ही नदी खूप वर्षांनी एकत्र आले आणि अखंड महाराष्ट्राचा, अखंड देशाचा जेवढे गाडा मालक असतील, शर्यती शौकीन असतील, फॅमिली कुटुंब असेल, आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळेल. बकासूरचं सगळ्यात आवडलेलं फायनल, या फायनल बघितलं तर माझ्या आवडीचं बकासूरचं पेडगावचंच, कारण की जेव्हा बलमा आणि बकासूर असा मला 2 ते 3 मैदानात बघितलं मी लगातार अपराजित गाडी पाहायची, म्हणजे तिन्ही फेरे खुले काढायचे आणि 1 नंबर करायचे. आणि त्याच्या पळाच्या जोरावर आज जर मोठा बैल आहे आपला हरणीगत पलतोय, बरोबर आहे ना, तर त्याच्यासोबत आपला छोटा बछडा जेव्हा पलतोय, पाहायला भेटत नसताना सुद्धा त्याला तोंड काढून पलतोय आणि तो सुद्धा तेवढीच साथ देतोय त्याला, म्हणजे एकदम बडे मी छोटे मी अशी जोडी पळत होती. तेव्हा मला पेडगावला खूप या टायमाला खूप म्हणजे चांगलं वाटलं होतं बघून. आणि एक याच्या मैदानाला गाडी खूप मागे होती, मैबे आणि आपला बकासूर होता. ते एक आनंदाचा क्षण होता, कारण की थार बक्षीस होतं आणि जर एखाद्या गरीब गाडा मालकाला जर ते थार भेटत असेल, सगळ्यात जास्त आनंद मला वाटत होता, कारण की त्याच्या पलाच्या जोरावर आज गाडी एवढी मागे असताना लास्टच्या क्षणाला, शेवटच्या क्षणाला, निकालाच्या क्षणाला बकासूरने टोन लावला. तो क्षण खूप वेगळा वाटत होता, कारण की प्रत्येक गाडा मालकाची इच्छा होती तिथे 1 नंबर करायची आणि तेव्हाच बकासूरने दाखवून दिला त्याचा पळायला. मुंबईमध्ये पण किंगच आहे, पण पैरा चांगला नाही तुलाला, त्याला चांगला पैरा नाही भेटला, साथीदार चांगला नाही भेटला. म्हणून मी याच्या आधी पण बाईटमध्ये बोललो होतो, बकासूर आहे, तुम्ही बोलत असतील तो हारला, हे केला ते केला, त्याच्यात धमक आहे, तुम्ही पुन्हा चान्स द्या, चांगला बैल पैरा टाका. मी एक त्याचा फॅन म्हणून, एक त्याच्यावर असणारा प्रेम म्हणून मी बोललो का आम्हाला चान्स द्या बकासूरचा पैरा करण्यासाठी. तुम्ही अखंड महाराष्ट्रातून कोणतेही 2 बैल आणा टॉपचे, ती गाडी मारायची आमच्यात ताकद आहे, कोणत्याही साईडने. आता ही गाडी बिनजोडलाही पळताना दिसणार. हो, 100% पळताना दिसणार. आणि हे एक वेगळा प्रयोग केला आपण, की स्वतःच्या बैलाविषयी सगळेजण बोलत असतात, पण स्वतःचा बैल टॉपमध्ये